बघा प्रश्न 4 पर्यंत आपण काल पाहिले. प्रश्न 5वा, ब्युटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य साधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व किती हजार रुपयांना विकली? त्यांनी 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठीचे मे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची CGST व SGST देय असणारी वस्तू सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. आपल्याला सांगितले त्यांनी ब्युटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयावर किती टक्का? 18% जीएसटी देऊन त्या वस्तू त्यांनी त्या ग्राहकांना विकल्या. बरोबर, किती हजार रुपयांना विकल्या? त्या 10,000 रुपये. जे 6,000 रुपयांना खरेदी केलेल्या होत्या त्याच्यावर 18% जीएसटी देऊन त्या विकल्या किती रुपयांना? 10,000 रुपयांना. 10,000 रुपयाचे किती टक्का काढायचे आपल्याला? 18%. हा झाला त्यांचा आउटपुट. आपण काल पाहिलं आउटपुट वजा इनपुट. तर आता हा त्यांचा आउटपुट टॅक्स आहे जो त्यांनी ग्राहकांना विकलेला आहे. मग आता याचे काय करायचे तुम्हाला? टक्के काढायचा आहे. CGST SGST काढायचा आहे. मग बघा आउटपुट टॅक्स 10,000च्या किती टक्के? 18%. टक्के तुमच्या लक्षामध्ये आहेत. तर आपण इथं काय करू? मग आता म्हणून 10,000 रुपयांचे 18% छेदामध्ये 100. हे दोन कटले, हे दोन कटले, राहिले आपल्याकडे 100 गुणाकारामध्ये 18 म्हणून 18 आणि 100चा गुणाकार तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. किती रुपये? 1800 रुपये. आता काढायचे काय काय आपल्याला? CGST आणि SGST. मग म्हणून CGST बरोबर SGST आपल्याला किती आला? मग आउटपुट टॅक्स छेदामध्ये 2. आउटपुट टॅक्स किती आला बाबा आपला? इथं मी तुम्हाला दिलेला आहे. किती येते? 1800. आता आपण इथं मांडू 1,800 छेद किती? 2. म्हणून CGST काढायचं का SGST काढायचा आहे? त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला काय आहे? याचा भागाकार आता किती येणार आपल्याला माहित आहे. 900 रुपये. किती रुपये आला? 900 रुपये. मग प्रत्येक कराची किंमत. मग आता इथं जो कर त्यांना द्यायचा होता CGST आणि SGST वस्तू सेवा कर आणि केंद्र व राज्याचा कर. तर दोन्हीही कर इथं किती रुपये आले? 900 रुपये. मग सेवा कर बरोबर 900 रुपये. खूप सोपा प्रश्न होता. झाला. पुढा प्रश्न आपल्याला दिला आहे बघा. सॉरी लिहून घ्या. पुढच्या 2 प्रश्नामध्ये तुम्हाला आपण जसे काल बिल पाहिले होते का नाही, दुकानचे वगैरे कसे असतात काय असतात त्या प्रकारचे बिल तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे आहेत. त्या बिलामध्ये तुम्हाला इथं दिलाय पुरवठादार म्हणजे जो कोणी एक दुकानदार आहे समोरच्या पार्टीला माल देणारा त्याची माहिती तुम्हाला तिथं भरायची. त्याच्यानंतर त्याचा पत्ता एक तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यानंतर राज्य, तारीख, इनवॉइस क्रमांक म्हणजे जो बिलाचा क्रमांक असतो नाही तो एक भरायचा आहे. आणि GST IN नंबर जसं मी तुम्हाला काल सांगितलं का एक GST IN नंबर असतो जो आपला पॅन कार्ड आहे. त्या पॅन कार्ड मधली काही अक्षर असतात आणि पुन्हा एक काही अक्षर असतात. अशा प्रकारे तुम्हाला ज्या वस्तू तुम्हाला खरेदी करायची त्याचा एक छोटासा एक बिलाचा टप्पा तुम्हाला तयार करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जो काय पुरवठादार आहे त्याचा पूर्ण पत्ता घ्यायचा आहे. त्याचं नाव, त्याचा पत्ता. समजा उदाहरणार्थ एक दुकानदार आहे तिथं आपण समजा उदाहरणार्थ बघा मे इथं आपण एक नाव घेऊ. समजा तुलसी ट्रेडर्स अँड हार्डवेअर. बरोबर. आता हे झालं समजा ते दुकानचं नाव. मग दुकानचा ॲड्रेस मेन रोड
जिथं कुठं ते दुकान आहे समजा, ते दुकानचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. ते पत्ता वगैरे घेतल्यानंतर तिथं पूर्ण मोबाईल नंबर सगळं वगैरे येणार. कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी तुम्हाला GSTIN नंबर येणार. त्याच्यानंतर बिलाचा नंबर असतो, त्याला इनव्हॉइस नंबर म्हणतात. बरोबर, जो बिलाचा नंबर आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला, इनव्हॉइस नंबर. इकडे राहणार त्याचा इनव्हॉइसची डेट, म्हणजे कोणत्या तारखेमध्ये तुम्ही बिल घेतले वगैरे. आपल्याकडे स्केल नाही आहे त्याच्यामुळे मी काही एवढं व्यवस्थित नाही करून देते. जर तुम्हाला गरज पडलीच तर मी परत एकदा समजा बिल तुम्हाला बनवून दाखवेन. आपल्याला असे शेवटचे 2 प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये बिल तयार करायचे. इथे आपल्याला काय लिहायचं आहे, इनव्हॉइस डेट. बरोबर, इनव्हॉइस डेट या ठिकाणी त्याचा GSTIN नंबर जो आपल्याला दुकानदार देतात त्यांचा एक GSTIN नंबर असतो. त्याच्यानंतर हे झालं त्याचं. या ठिकाणी एक तक्ता करायचा बघा तुम्हाला असा छोटासा. इथं सिरियल नंबर ज्याच्यात आपण समजा वस्तू घेतो की नाही, काय तुम्ही घेतली समजा पेन्सिल, खोडरबर, पेन वगैरे, तर ती याच्यामध्ये अनुक्रमांक टाकायचे तुम्हाला. 1 2 3 जेवढ्या काय तुमच्या वस्तू असतात तेवढे क्रमांक असतात. त्याच्यानंतर त्याला एक HSN कोड असतो. आपण मागं मी पाहिले मला वाटतं हे समीकरणामध्ये सोडवताना एक HSN कोड असतो. त्याच्यानंतर नेम ऑफ प्रॉडक्ट, इथं तुम्ही कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याची किंमत काय आहे, त्या किती क्वांटिटीमध्ये आहेत, 1 आहे 2 आहे 4 आहे 6 आहे 8 आहे समजा जे काय असतील त्या. त्याच्यानंतर टोटल त्यांचं किती तुमच्या वस्तू आहेत, त्यांचा दर काय आहे वगैरे. त्याच्यानंतर त्याचा दर, त्याच्यानंतर त्या वस्तूवरील असणारा राज्याचा कर SGST आणि CGST आपल्याला काढायचा आहे. ते मिळून एक टोटल तयार करायचं या ठिकाणी. आणि त्या टोटल जे काय आले त्याच्यावर आपल्याला एक छोटंसं बिल आपण तयार करतो. त्या पद्धतीने आपल्याला बिल तिथे त्या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. तर असं आपल्याला आहे. जसं आपण याच्या अगोदर पण पाहिलं होतं का त्या वस्तूची किंमत, त्याच्यावर एक कोड असतो छोटासा नाही का, 4 अंकी 6 अंकी जे काय असेल समजा ते त्या प्रकारचा असतो तो. अशा प्रकारे या 2 प्रश्नामध्ये तुम्हाला बिल तयार करायची आहेत. आणि पुढचं जे आहे ते पण सोपं आहे. अर्थ नियोजन हा पूर्ण धडा आपल्यासाठी सोपा आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं IGST वेगळा असतो, CGST वेगळा असतो, UTGST असतो, किंवा ज्या काय वस्तू आपल्याला दिलेल्या असतात त्याच्यामध्ये त्यांची दर्शनीय किंमत वेगळी असते, बाजारभाव पण वेगळा असतो. असं या ठिकाणी करायचंय. तुम्ही करून बघा, मला दाखवा, चुकलं तर आपण परत त्याच्यामध्ये दुरुस्ती करू. पुन्हा काही शंका कोणाला असेल तर बघा, आपण कंटिन्यू लगेच करणार आहोत. आता फास्ट का घ्यायचंय तर आपल्याला पुन्हा पेपर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जे काही तुमच्या प्रश्न होते ते, आणि इथून पुढे मी तुम्हाला फक्त आणि फक्त महत्त्वाचे प्रश्न देणार आहे जे आपल्या बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्कासाठी 6 मार्कासाठी काही विचारले जाणारे प्रश्न असतात. ते प्रश्न आपण सोडवणार आहोत. काल सोडवले तसे काल भाग 2 चे सोडवले होते आपण. आता मी भाग 1 आणि भाग 2 चे शक्यतो जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेणार आहे. त्याच्यामुळं बघा, आणि याच्यामध्ये भीती बाळगण्यासारखं कुठल्याही विषयाची तुम्हाला गरज नाही. जवळपास आपण तो 100% सिलेबस कव्हर केलाय. आता फक्त काही कन्सेप्ट होत्या ज्या तुम्हाला क्लिअर करायच्या होत्या, तेच आपलं रिव्हिजन चालू आहे. मला समजा आपलं झालंय, आता 2-4 धड्यावर झाले. मग इथून पुढं पूर्ण प्रॉब्लेम असेल तर बघा. तरी आपण मराठी ग्रामरचं का ठीक आहे, उद्या बघू आपण. समजा उद्याच्याला घेऊ ते मराठी ग्रामरचं तुमचं काय आहे. आपलं मला वाटतं अलंकार वगैरे झालेले, भक्तीचे प्रकार वगैरे तुम्ही पाहिले, हे सगळं झालेले असो. गणितामध्ये बघा कुठल्या तुम्हाला आता अडचण आहे. भाग 1 मध्ये भाग 2 मध्ये काय तुमची प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, जेणेकरून मोठमोठ्या प्रश्नावरच आपण पेपर घेणार आहोत. आणि जे काय पर्यायी प्रश्न असतात ते खूप सोपे, बरोबर. हो, हे अशा प्रकारचा एक तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे.